नॉनव्हेजमध्ये कम्फर्ट फूड सांगायचं झालं तर सुक्या वाकटीचं कालवण तोडच नाही. आज आपण बनवणार आहोत सुक्या वाकटीचा कालवण. त्यासाठी इथे मी पिठ्या वाकट्या घेतलेल्या आहेत. या वाकट्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत. एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आगरी मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. या मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून छान असं मसाले शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सुक्या वाकट्या घालून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये बटाटा आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा घालायच्या आहेत. याच्याने कालवणाला टेस्ट खूप छान येते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी नुसत्या वाकट्यासुद्धा खूप छान लागतात. याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ. पाणी घालून छान अशी वाकट्यांना उकळी काढून घेऊ. वाकट्या शिजायला थोडा वेळ लागतो. उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेऊ. चिंचेचा कोळ किंवा तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता. यात आपण एक फोडलेला अंडा घालून घेणार आहोत. अंड्यामध्ये छान असं कालवणाला टेस्ट येते. चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे. वाकट्या आता छान प्रकारे शिजलेल्या आहेत. आपला आता कालवण तयार झालेला आहे वाकट्यांचा. वरून थोडी कोथिंबीर घालते चिरलेली आणि याच्यावर आपण थोडं तांदळाचं पीठ घालणार आहोत. तांदळाच्या पिठामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे पीठ आपण या रश्श्यामध्ये घालणार आहे. याने खूप असा छान असा रस्सा होतो, दाटसर. तयार आहे खाण्यासाठी सुक्या वाकट्यांचा कालवण. व्हिडिओ आवडली तर नक्की सेव्ह करून ठेवा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.